सेक्रेट आर्टचा संचालक आल्विन अँथोनी यांनी माझा पुतण्या अनिश दलवी याला आणि अजून 2 विद्यार्थ्यांना त्यांच्या कॅबिनमध्ये बोलवून अनिश दलवी यांना कॅबिनमध्ये बोलवून त्यांना पट्ट्याखाली त्याला मारहाण केली. त्याच्या कानपटीत हाताखाली मारलं आणि त्याला धमकी दिली, शाळेतून हाकलून काढलं की तुला आम्ही रस्टिकेट करतो. त्या गोष्टीचा त्यांनी टेन्शन घेतला आणि त्यांनी आत्महत्या केली. परंतु ही जी घटना आहे ही फार दुर्दैवी आहे आणि हा मृत्यूसाठी प्रवृत्त केल्याची आता त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. पण हा मृत्यूसाठी गुन्हा नाही, मृत्यूच आहे. हा त्यांनी मृत्यू केला, 302चा गुन्हा त्याच्यावर दाखल झाला पाहिजे ही अशी आम्ही मागणी गृहमंत्रालय आणि मुख्यमंत्र्याला आम्ही सगळ्या पूर्ण मीडियाला सांगतो की ते शिक्षण अधिकारी यांना सर्वांना देणार आहे आणि आपण मीडियामार्फत सुद्धा याचा प्रचार करावा आणि या आल्विन अँथोनीवर कठोर कारवाई करावा ही मागणी करत आहे. आमच्या गावातील निंबवली गावातील जो माझा भाऊ आहे अनिल दलवी यांचा मुलगा अनिश दलवी हे सेक्रेट हायस्कूलमध्ये शिकत होते. परंतु ज्या दिवशी त्यांचा काही मुलांचा प्रकार काय घडला, काहीतरी चुकी मुलाकडनं होते, पण त्या टायमाला त्यांच्या जो संस्थापक आहेत आल्विन अँथोनी यांनी त्या मुलांच्या वडिलांना सर्वांना बोलून घेतले कॉल करून. पण आमचे जे अनिश दलवी आहेत त्यांच्या वडिलांना किंवा आईला कोणालाही पूर्वसूचना न करता त्यांनी त्या मुलांना पनिशमेंट केली. पनिशमेंट एवढी डेंजर केली की त्याला स्वतः मानसिक तणाव आला. त्यांनी आल्विनने स्वतः पट्ट्याने मारले, हाताने त्याच्या कानफडात मारले आणि त्यांना पूर्ण टॉर्चर करून त्यांना रिस्ट्रिकेट करण्याने दाखला देऊ अशी त्यांना घाबरलं. त्यांनी दाखला दिला नाही, पण बोला पोस्टाने पाठवू म्हणून तो मृत्यूसाठी प्रवृत्त करण्यासाठी त्यांनी विचार केला की अनिशने मी आता काय करू, आईवडिलांना काय सांगू की मला शाळेतून काढलेलं आहे. म्हणून तो घरी जाऊन त्यांनी पूर्णपणे विचार करून स्वतः आत्महत्या केलेली आहे. सर सांगा ना सर काय प्रकार आहे सर? काय लहान मुलाच्या आत्महत्या सर काय आरोपी कोण आहे सर? आरोपी कोण आहे? आरोपीचं नाव सांगा सर. सर आरोपीचं नाव सांगा ना सर. आल्विन काय प्रकार प्रकार काय आत्महत्या केली, आत्महत्या लहान मुलांनी.